नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश सर ध्येय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी जॉईन होऊ शकताय. सर्वच बॅचेस आपल्या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणजे बँकिंग असू द्या, सोबत एमपीएससी असू द्या, सोबत सरळ सेवा भरती असू द्या, पोलीस भरती, टीईटी सर्व स्पर्धा परीक्षा एकच प्लॅटफॉर्म म्हणजे ध्येय अकॅडमी. ओके, त्यासाठी आपण सुरुवातीला आता सध्या लॉन्च केलेले जे बॅच आहेत, पोलीस भरतीची बॅच आहे, सोबत टीईटीची बॅच आहे आणि बँकिंगची सुद्धा बॅच आपल्याकडे आता सध्या स्टार्ट आहे, चालू आहे, ऍडमिशन त्याचे चालू आहे. त्यासाठी टीईटीच्या बॅच साठी सुद्धा पहा, 1ली ते 5वी फर्स्ट पेपर आहे, 999 रुपये या ठिकाणी फीस आहे. ओके, सोबत दुसरे या ठिकाणी आहे 6वी ते 8वी साठी पेपर दुसरा आहे, 999 रुपये फीस याला सुद्धा या ठिकाणी आहे. जास्त काय फीस आपण आकारलेली नाही. सोबत एक कंबो ऑफर म्हणून या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे दोन्ही पेपर एकत्रित पाहिजे असतील तर एकच बॅच तुम्ही या ठिकाणी लावू शकताय आणि ती सुद्धा त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये या ठिकाणी आहे, 1599 रुपये. ठीक आहे, ओके. म्हणजे अशा पद्धतीची सुविधा सध्या आपल्याला टीईटीच्या बॅच मध्ये आहे. पोलीस भरती सुद्धा बॅच या ठिकाणी आहे. आणि आज आपण जो या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी जो बघणार आहोत तो म्हणजे मराठी व्याकरणाचा जो भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी आज स्टार्ट करणार आहोत, म्हणजे आजच्या बॅचचा. त्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ काय झालेले आहेत, त्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं ऍपवर गेल्यानंतर आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, मग आज जाऊया आपण आपल्या मराठी व्याकरणाकडे. ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मराठी म्हणले की आपले एक हृदयाला काय करत असतं, आपल्याला थोडस जवळीकता वाटते. मराठी म्हटले की आम्ही सर्व मराठी असं आपण या ठिकाणी म्हणतो. ओके, एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ह्या मराठीसाठी आपल्याला जे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्या पण प्रश्नाच्या अनुषंगानुसार आपल्याला या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. कारण एक 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 टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ते टॉपिक घेऊन त्याच्यावरती प्रश्न कसे पडलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार. आयोगाने विचारलेले असतील, सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, याच्यापूर्वी झालेल्या जेवढे काही या ठिकाणी एक्झाम असतील त्या एक्झामला पडलेले प्रश्न या ठिकाणी आपण त्याचा सुद्धा PYQ याचा सराव करणार आहोत. पहिल्या सुरू या ठिकाणी थोडंसं आपण जाऊया आपल्या टॉपिक कडे. आज या ठिकाणी भाषा, लिपी व स्वरूप हा टॉपिक आपण आज घेणार आहोत. ओके, ठीक आहे, लक्षात आला असेल तुम्हाला भाषा, लिपी आणि स्वरूप. मग आता भाषा म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे थोडक्यात, परंतु मी माझ्या परीनं जो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो ते थोडंसं या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे, आता इथंच या ठिकाणी समोर आपल्याला सांगितलेलं आहे भाषा. सुरुवातीला भाषा म्हणजे काय बघूया. भाषा म्हणजे काय अशी व्याख्या आहे, विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आहे भाषा. जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, लागलीच पाठ होऊन जाते, एवढं काही अवघड वाटत नाही. म्हणजे काय करायचे, जे विचार आहेत काय करायचे, व्यक्त करायचे, त्याचं जे साधन आहे त्यालाच काय म्हणायचंय, भाषा. किती शब्द आहेत, 3च शब्द आहेत. 3 शब्दामध्ये व्याख्या समाप्त. ओके, म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, अशी एक व्याख्या. दुसरी एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी केली जाते की बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय आहे, भाषा आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय आहे, भाषा आहे. याच्यानंतर दुसऱ्या सुद्धा आणखीन व्याख्या आहेत जी या ठिकाणी लिपिक पूर्व 2017ला आयोगाने या ठिकाणी परीक्षेला विचारलेली होती. ती सुद्धा या ठिकाणी भाषेची व्याख्या आहे. ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, कारण आयोग हा ऑथोराइज आहे आणि त्यांनी दिलेल्या व्याख्या आपल्याला कोणत्याही परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्यासाठी आपल्याला ते सुद्धा प्रश्न बघणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याची व्याख्या सुद्धा बघणं गरजेचं आहे. मग भाषेची व्याख्या कोणती केली त्यांनी, मानवाच्या मनातील किंवा मानवी मनातील जे या ठिकाणी विचार आहेत, सोबत अनुभव आहे, त्यासोबत भावना आहे आणि कल्पना आहे, व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. लक्षात आले, मानवी मनातील विचार, अनुभव, भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय, अशी एक व्याख्या 2017 लिपिक पूर्व परीक्षेला या ठिकाणी आयोगाने या ठिकाणी विचारली होती. भाषेची व्याख्या या ठिकाणी विचार म्हणजे काय असं या ठिकाणी विचारलं होतं. मग त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कोणकोणत्या व्याख्या आहेत. सोबत अन्य इतर सुद्धा काय व्याख्या आहेत सोबत आपण बघणार आहोत. ती सुद्धा व्याख्या आपण आता रिपीट पुढे करू. फक्त थोडंसं या ठिकाणी भाषेच्या संदर्भात काही मुद्दे आहेत ते आपण घेऊ. भाषा काय आहे, ध्वन्यात्मक आहे. ओके, भाषा ही मानव निर्मित आहे, एवढंच लक्षात ठेवायचे वैशिष्ट्य आहे तिच्या. सोबत भाषा ही कशी आहे, कृत्रिम आहे. सोबत बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा, आत्ताच या ठिकाणी मी सांगितली व्याख्या. सोबत भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते, म्हणजे भाषा ही प्रवाही असते म्हणून तिला प्रवाहाची उपमा दिली जाते नदीच्या. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे
आकलन या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते. असं या ठिकाणी आपल्याला त्याची काही वैशिष्ट्ये सुद्धा दिसून येतात. म्हणजे पहा आता पुढे आणखीन आपण आता सध्या मी तुम्हाला एक व्याख्या सांगितली होती. ती व्याख्या थोडक्यात आपण समजून घेऊया, जी आयोगाने परीक्षेला विचारली आहे. कोणती? मानवी मनात, मानवी मनातील. ओके, मानवी मन जे आहे ते लक्षात ठेवायचे. मानवी मन, या मानवी मनातील काय काय विचार सांगितलेला आहे? विचार सोबत अनुभव सोबत भावना व कल्पना. मानवी मनातील विचार असतील, सोबत अनुभव असेल, भावना असेल आणि कल्पना असेल, यांना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय म्हटलेलं आहे? भाषा असं म्हटलंय. काय करायचंय? व्यक्त करायचंय. ओके, व्यक्त करण्याचं काय आहे? साधन आहे. कोण कोण आहे? तर भाषा. ओके, साधी सोपी व्याख्या, काही सुद्धा अवघड नाही. शब्द घ्यायचे, शब्द वेचायचे, बरोबर आपल्या लक्षात राहते. काही अवघड नाही. ठीक आहे. मानवी मनातील विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. लक्षात आली व्याख्या? ठीक आहे. दुसरी सुद्धा एक व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते. समाज व्यवहारात विचारांच्या देवाणघेवाणीचे ध्वन्यात्मक साधन म्हणजे भाषा होय. अशी सुद्धा व्याख्या या ठिकाणी केली जाते. काय म्हटलेलं आहे मी? समाज व्यवहारात विचारांच्या देवाणघेवाणीचे ध्वन्यात्मक साधन म्हणजे भाषा होय. लक्षात आली व्याख्या? पुढची व्याख्या कोणती आहे? समाज व्यवहारात पहा, समाज व्यवहारात, समाज व्यवहारात विचारांच्या विचारांच्या देवाणघेवाणीचे देवाणघेवाणीचे ध्वन्यात्मक साधन म्हणजे भाषा, म्हणजे भाषा होय. ओके, ठीक आहे. अशी एक व्याख्या आहे. म्हणजे आपण भाषेची व्याख्या बघत आहोत. 4 व्याख्या आपण आता बघितलेल्या आहेत. पहिली बघितली काय? विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. ऐकणारा व बोलणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. सोबत सांगितलं इथं मानवी मनातील विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. ओके, सोबत चौथी व्याख्या आपण या ठिकाणी सांगत आहोत. जे समाज व्यवहारात विचारांच्या देवाणघेवाणीचे ध्वन्यात्मक साधन म्हणजे भाषा होय. लक्षात आली? ओके, आता याच्यामध्ये ध्वन्यात्मक साधन म्हणजे काय असतात? ध्वनी असतात ना. आपण त्याला फक्त काय करतो? आपण चिन्ह देतो आणि तीच या ठिकाणी काय बनते? भाषा बनते आपलं. आणि तेच ध्वन्यात्मक जे चिन्ह आहेत त्यांचं काय करतो? आपण देवाण आणि घेवाण करतो. आणि ते देवाणघेवाण करण्यासाठी काय असतं आपल्याला गरजेचं? विचार महत्वाचे असतात. ओके, आणि ते कुठं विचार आपण मांडत असतो? व्यवहारामध्ये, समाजामध्ये या ठिकाणी मांडत असतो. कोण्याही पद्धतीने गेलं तर व्याख्येचा अर्थ तोच या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं? ठीक. ही झाली 4 व्याख्या आपण या ठिकाणी बघितल्या. कोणाच्या बघितलेल्या आहेत? भाषेच्या व्याख्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ओके, सोबत आपण या ठिकाणी पुढची एक या ठिकाणी व्याख्या बघूया. प्लेन या ठिकाणी आपण हे घेऊया, पेज घेऊया. मग आता ह्याच्यामध्ये मला सांगा, आणखीन एक व्याख्या आपल्याला बघायची आहे. कोणाची? जी भाषेची व्याख्या बघायची. कोणाची बघायची? भाषेची. आणि सोबत भाषा कसा शब्द तयार झाला ते सुद्धा आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. ओके, मानवी मुखातून, मानवी मुखातून, मानवी मुखातून निघालेल्या, मानवी मुखातून निघालेली लयबद्ध, लयबद्ध ध्वनी संहिता, लयबद्ध ध्वनी संहिता, लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे भाषा होय. म्हणजे भाषा. अशी एक व्याख्या
कोणाची केलेली आहे? भाषेची या ठिकाणी व्याख्या दिसते. काय व्याख्या सांगते? मानवी मुखातून निघालेली लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे भाषा होय. लयबद्ध एक त्याला या ठिकाणी काय असणार आहे? क्रम असणार आहे. आणि त्या क्रमानुसारच या ठिकाणी काय निघणार आहे? ध्वनी निघणार आहेत. आणि जी संहिता ठरवून दिली असते म्हणजे नियमावली ठरवून दिली असते त्यानुसार ती जी या ठिकाणी निघते, जी आपण बोलतो ती या ठिकाणी काय असते? भाषा असते. ओके. जे ध्वनी आपल्या मुखातून निघतात ते सर्व कसे असतात? लयबद्ध या ठिकाणी ध्वनी संहितेनुसार म्हणजे नियमानुसार या ठिकाणी बनलेले असतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? भाषा असं म्हणतो. ओके. म्हणजे आपण आता या ठिकाणी 4 ते 5 व्याख्या बघितलेल्या आहेत. मग आता आपण म्हणतो की भाषा हा शब्द आला कुठून? कसा आला? हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या अनुषंगाने या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, भाषा हा जो शब्द आहे, हा शब्द तयार झाला कशापासून आलेला आहे? मूळ या ठिकाणी भाष हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. लक्षात ठेवायचे, संस्कृत भाषेतील शब्द आहे. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये या ठिकाणी जो धातू आहे, कोणता धातू आहे? भाष हा धातू आहे. संस्कृत भाषेतील भाष हा धातू आहे. त्याच्यापासून या ठिकाणी काय तयार झालेला आहे? भाषा तयार झालाय. म्हणजे आता भाष म्हणजे काय? संस्कृत भाषेमध्ये याचा काय अर्थ होतो? म्हणजे भाषा शब्दाचा काय अर्थ होतो? तर याचा अर्थ होतो बोलणे. याचा अर्थ काय होतो? बोलणे. याच्यापासून काय तयार झालं? भाषा. ओके. सोबत बोलणे आणि दुसरं सुद्धा या ठिकाणी म्हणतो आपण बोलणे, व्यवहारात बोलणे असा सुद्धा याचा अर्थ या ठिकाणी घेतला जातो किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा सुद्धा अर्थ घेतला जातो. ओके. बोलण्याचा व्यवहार करणे किंवा बोलणे असा सुद्धा अर्थ कशाचा घेतला जातो? भाषा धातूचा घेतला जातो. लक्षात आले? म्हणजे आपण या ठिकाणी किती व्याख्या बघितल्या आतापर्यंत? पहिली बघितली, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा, ऐकणारा व बोलणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा, मानवाच्या मनातील विचार, अनुभव, भावना व कल्पना यांना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. सोबत तिसरी आपण चौथी या ठिकाणी व्याख्या आपण अशी बघितली होती की समाज व्यवहारात, कुठं? समाज व्यवहारामध्ये जे या ठिकाणी विचार असतात, जे देवाणघेवाणीचं या ठिकाणी देवाणघेवाणीचं या ठिकाणी कार्य करतात, त्याला आपण काय म्हटलं? भाषा असं म्हटलं. ओके. पुन्हा नंतर पुढची व्याख्या आपण या ठिकाणी 5वी व्याख्या बघितली की मानवी मुखातून निघालेली लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे या ठिकाणी काय आहे? भाषा होय. हे लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे अशा सर्व या ठिकाणी व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. सोबत भाषा हा शब्द कशापासून तयार झाला? भाषा शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ आहे बोलणे. संस्कृत शब्द आहे हा. सोबत बोलण्याचा व्यवहार करणे असा त्याचा अर्थ होतो. ओके. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. ते बघत असताना सुरुवातीला इथं काही मुद्दे आपण ठेवलेले आहेत ते सुद्धा आपण वाचून पुढे जाऊया. भाषेमध्ये भाषण, लेखन या दोन्हीचा समावेश होतो. भाषण आणि लेखन भाषेमध्ये या ठिकाणी म्हणजे भाषण या ठिकाणी बोलणे म्हणजे आपण जे बोलतो तेच काय करतो आपण? लेखन. कशामध्ये करतो? भाषेमध्ये. ओके. त्याला चिन्हाच्या स्वरूपात या ठिकाणी लिहितो. भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रातील एक आत्म आविष्काराचे काय आहे? माध्यम आहे. ओके. म्हणजे भाषा केवळ संवादच साधायचा नाहीये, तर साहित्य क्षेत्रात एक काय करतो आपण? आत्माविष्कार. म्हणजे जे आपण या ठिकाणी साहित्यात मांडतो ते जीवनातलं या ठिकाणी सत्य या ठिकाणी मांडत असतो. म्हणजे आत्माविष्काराचं साधन म्हणून आपण त्याला या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे. तो सुद्धा मुद्दा क्लिअर झाला. पुढे जाऊया आपण. आता भाषेचे स्वरूप म्हणजेच भाषेचे या ठिकाणी आणखी भरपूर असे प्रकार आहेत. त्याचे तसे तर मुख्य 2 प्रकार या ठिकाणी आपण ओळखतो. 2 प्रकार कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. एक, भाषेचे 2 मुख्य या ठिकाणी प्रकार आहेत. त्यामधला पहिला या ठिकाणी 2 मुख्य प्रकारापैकी 2 मुख्य प्रकार कोणाचे? भाषेची. ओके. भाषा या शब्दाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक नैसर्गिक भाषा, एक नैसर्गिक भाषा, दुसरी या ठिकाणी कृत्रिम भाषा आहे. दुसरी भाषा आहे कृत्रिम भाषा. मग आता नैसर्गिक भाषा म्हणजे काय? भाषा तर आपण बघितली. भाषा म्हणजे काय ह्याच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहे.
या शब्दापासून कसा शब्द तयार झाला, त्याचा काय अर्थ आहे हे सुद्धा बघितलं. मग आता आपल्याला बघायचं किंवा भाषेचे दोन मुख्य प्रकार आहेत, नैसर्गिक भाषा आणि दुसरी कृत्रिम भाषा आहे. तर भाषा ही एक संकेत प्रणाली, भाषा ही एक काय आहे, संकेत प्रणाली आहे. ओके, भाषा ही एक संकेत प्रणाली आहे आणि हे संकेत प्राण्यांमध्ये व पक्ष्यांमध्ये जन्मजात अवगत असतात. कोणाकोणाला अवगत असतात? प्राण्यांना तसेच पक्ष्यांना कसे असतात? जन्मजात. फार महत्वाचा आहे भाग, जन्मजात अवगत असतात. ओके, पहा, भाषा ही संकेत प्रणाली आहे, मात्र हे संकेत प्राण्याला व पक्ष्याला कसे अवगत असतात? जन्मजात या ठिकाणी अवगत असतात. म्हणजे प्रत्येक प्राणी हा ध्वनी या ठिकाणी करत असतो. गाय आपल्याला माहितीये, गाय काय करत असते? हंबरत असते. ओके, काय करते? हंबरते. वाघ असतो तो डरकाळी फोडतो, म्हणजे तो एक ध्वनी या ठिकाणी निर्माण करतो. सोबत मोर असतो, मोर सुद्धा या ठिकाणी ओरडतो. मग तो एक कोकिळा असते, कोकिळा सुद्धा या ठिकाणी होते, म्हणजे ध्वनी काढतात. हे सर्व हे जन्मजात आहेत. आपण ज्या वेळेस या ठिकाणी जन्मतो, लहानपणी ज्यावेळेस आपण जन्मले आपण या ठिकाणी रडतो, म्हणजे आपला ध्वनी या ठिकाणी बाहेर निघतो. हे सर्व जन्मजात अवगत आहे. ओके, जे संकेत आहेत, कारण भाषा ही कशी आहे? संकेत प्रणाली, आणि हे संकेत प्राण्याला व पक्ष्याला जन्मजात अवगत असतात. त्या भाषेला किंवा त्यांच्या भाषेला प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या भाषेला आपण काय म्हणतो? नैसर्गिक भाषा असं म्हणतो. काय म्हणतो आपण? नैसर्गिक भाषा असं या ठिकाणी म्हणतो. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. नैसर्गिक भाषा कशाला म्हणायचं? नैसर्गिक भाषा कशाला म्हणायचं? बरोबर लक्षात ठेवायचं. पहा, भाषा ही काय आहे? संकेत प्रणाली आहे. हे संकेत प्राण्याला व पक्ष्याला कसे अवगत असतात? जन्मजात अवगत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, किंवा त्यांच्या भाषेला आपण काय म्हणतो? नैसर्गिक भाषा. आताच त्यांची उदाहरण आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे प्राण्यांचे जे या ठिकाणी निसर्गदत्त त्यांना या ठिकाणी जो आवाज असतो, जो ध्वनी दिलेला असतो, तो या ठिकाणी आपण काय म्हणतो? त्याला नैसर्गिक भाषा असं म्हणतो. कारण प्राणी हे त्यांच्या भाषेतूनच या ठिकाणी जो ध्वनी या ठिकाणी प्रेरित करतात, एकमेकाला बरोबर संकेत देत असतात, ते त्यांना या ठिकाणी लक्षात येऊन जात असतं. ओके, सोबत कृत्रिम भाषा, दुसरी एक व्याख्या आहे. कोणती आहे? कृत्रिम भाषा. आता कृत्रिम भाषेमध्ये काय होतं? भाषेचे संकेत निर्माण होणे किंवा व्यक्त होत असताना, कोणाचे? भाषेचे काय आहेत? संकेत. भाषेचे संकेत व्यक्त होताना ते ठरवून केलेले असतात. त्याला आपण काय म्हणत असतो? कृत्रिम भाषा असं म्हणतो. कारण याच्यामध्ये आपण काय करत असतो? ठरवून या ठिकाणी काय करत असतो? संकेत निर्माण करतो. म्हणून त्याला काय म्हणतो? कृत्रिम भाषा. आता का कृत्रिम भाषा म्हणायची? संकेत निर्माण करतो. कसा संकेत निर्माण करतो? आता मानवाने आपण निर्माण केलेली भाषा आहे. ओके, आपण आपल्या मराठीमध्ये या ठिकाणी काही ध्वनी आहेत, हे आपण याला अच का म्हणायचं? हे आपण ठरवून घेतलेलं आहे, याला अच म्हणायचं. असं लिहिलं की ते काय झालं? तर जिथं या ठिकाणी आपण म्हणतो की कन्नड मध्ये कसं तरी लिहिलं जाईल, कसं तरी या ठिकाणी असं लिहिलं तर काय होणार आहे? असं त्यांचं असेल, किंवा जे काही या ठिकाणी उर्दू असेल ते अशा पद्धतीने लिहितो आपण, ते असं काय लिहित असतील त्याला समजलं जाईल. पण आपण ह्याला असं लिहायचं ठरलं, आ असं लिहायचं ठरलं, सोबत ई असं लिहायचं ठरलं, त्याच्यासोबत दीर्घ ई असं लिहायचं ठरलं, उ असं लिहायचं ठरलं, असं सर्व या ठिकाणी आपण ठरवलेले आहेत. म्हणजे जे संकेत आहेत ते सर्व ध्वनीचे, ओके, भाषेमधील जे ध्वनीचे संकेत आहेत ते संकेत या ठिकाणी काय करत असतो? आपण ठरवून केलेले असतात. म्हणून त्याला काय म्हणतो? आपण कृत्रिम भाषा असं म्हणतो. आणि ह्याच्यानुसारच या ठिकाणी काय बनत असतात? जे स्वर आहेत किंवा व्यंजन आहेत, वर्ण आहेत, टोटल त्याच्यापासूनच या ठिकाणी आपण काय बनतो? अक्षर बनतो. अक्षरापासून या ठिकाणी वाक्य या ठिकाणी बनवतात. हे सर्व या ठिकाणी बनवत असताना पुन्हा एक भाषा तयार होते आणि साहित्य त्या भाषेचं तयार होत असतं, असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही या ठिकाणी दोन व्याख्या आपण आता बघितल्या, दोन प्रकार या ठिकाणी बघितलं. कुठले दोन प्रकार बघितले आपण? एक नैसर्गिक भाषेचा या ठिकाणी प्रकार बघितला आणि दुसरा कृत्रिम भाषेचा हा सुद्धा प्रकार आपण बघितलेला आहे. ओके, आपल्याला समजला असेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण पुढे जाऊया. आता बघूया आपण की भाषा जी आहे ती भाषा कोणकोणत्या भाषा आहेत.
ओके. मग भाषेचे प्रकार तर बघितले आपण. भाषेमध्ये आणखी कोणकोणत्या भाषेमध्ये या ठिकाणी त्याच्या या ठिकाणी काय पडतात स्वरूपामध्ये या ठिकाणी घेतो आपण. मग कोणकोणते तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच म्हणतो या ठिकाणी मातृभाषा आहे, बोली भाषा आहे, प्रमाण भाषा आहे, राजभाषा आहे, पुन्हा राष्ट्रभाषा आहे, अभिजात भाषा आहे. अशा भरपूर या ठिकाणी भाषेचे काय आहेत आपल्या स्वरूपामधले पॉइंट आहेत. ओके. मग आता मातृभाषा म्हणजे काय असं जर आपण विचारलं किंवा आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे कुटुंबात जी भाषा बोलली जाते त्या भाषेला आपण काय म्हणत असतो मातृभाषा असं म्हणतो. म्हणजे कोणत्याही कुटुंबात घरात जी भाषा बोलली जाते त्याला काय म्हणायचं मातृभाषा असं म्हणायचं. सोबत दुसरी या ठिकाणी व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते बोली भाषा एक आहे पहा. बोली भाषा ज्या वेळेस आपण असं म्हणतो की जे आपण बोलतो आणि केवळ फक्त बोलण्यासाठी वापरतो त्या भाषेला आपण काय म्हणतो बोली भाषा असे म्हणतो या ठिकाणी. म्हणजे भाषा या ठिकाणी फक्त ती बोलण्यापुरतीच वापरली जाते त्याला आपण काय म्हणत असतो बोली भाषा. इथंच आहे पहा दैनंदिन जीवनात संपर्कासाठी संवादानासाठी आपण जी भाषा वापरतो त्याला बोली भाषा असे म्हणतो. किंवा बोली भाषा अक्षर नष्ट होणारी तर लेखी भाषा ही अक्षर म्हणजे नष्ट न होणारी असे या ठिकाणी. म्हणजे फक्त बोलण्यापुरतीच वापरायची म्हणून तिला बोली भाषा असं आपण म्हणतो. म्हणजे भरपूर अशा भाषा आहेत. मातृभाषेमध्ये या ठिकाणी भरपूर अशा प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. म्हणजे समाज आहे आता इतर काही समाज असतात पण त्या समाजामधली त्याच त्या ठिकाणी भाषा या ठिकाणी बोलली जाते. म्हणजे गोरमाटी समाज आहे त्यांच्या समाजामध्ये ती जी भाषा बोलली जाते खरात भाषा बोलली जाते ती भाषा म्हणजे काय आहे ती त्यांची मातृभाषा आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या घरात जी भाषा बोलली जाते त्यांची ती मातृभाषा म्हणून आपण ओळखतो. आणि व्यवहारात वापरत असताना फक्त बोलण्यासाठीच वापरायचे म्हणून ती या ठिकाणी काय झाली बोली भाषा झाली. ओके. पुढे आपण जाऊया. आणखीन पुढे आहे पहा प्रमाण भाषा. कोणती भाषा प्रमाण भाषा सुद्धा आहे. प्रमाण भाषा म्हणजे काय हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रदेशात तसं तर व्याख्या आहे आपल्या समोर परंतु मी या ठिकाणी सांगतो लक्षात ठेवा. एखाद्या प्रदेशामध्ये जर जास्तीत जास्त लोक त्या भाषेचा वापर करत असतील आणि त्याच भाषेला ते प्रमाण मानत असतील तर त्या भाषेला आपण काय म्हणतो प्रमाण भाषा असं म्हणतो. मी काय म्हटलेलं आहे एखाद्या प्रदेशातील जास्तीत जास्त लोक त्याच भाषेला या ठिकाणी काय करत असतील त्याच भाषेत बोलत असतील आणि त्यालाच प्रमाण मानत असतील तर ती भाषा काय झाली प्रमाण भाषा झाली. ओके. म्हणजे इथं या ठिकाणी व्याख्या काय पहा ग्रंथ संपदा असणारी म्हणजे ज्या भाषेचं ग्रंथ संपदा असतोय पुन्हा सोबत ती बहुजनाची राजकीय प्रादेशिक साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा उपयोग केला जातो ती भाषा म्हणजे काय असते प्रमाण भाषा असते पहा. ठीक आहे. अशा भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला जातो. म्हणजे या प्रमाण भाषा जी असते तिचा व्याकरण असतं त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो. ठीक आहे. मग आता मराठीच्या इतर बोली भाषा सुद्धा आहेत पहा कोणत्या वराडी आहे नागपुरी आहेत मराठीच्या आहेत. हळवी आहे ही चंद्रपूरकडे आहे पहा चंद्रपूर. ओके. तिकडे आहे हळवी माहित नसते आपल्याला. वराडी सुद्धा आपल्याला माहित आहे नागपुरी माहित आहे हळवी माहित नाही अहिराणी माहित आहे जळगाव साईड इकडे धुळेकडे जावं लागतं. वराडीकडे विदर्भात जावं लागतं. ही नागपूर या ठिकाणी नागपूर किल्ली आहे. डांगी आहे पुन्हा कोकणी आहे असे प्रांतानुसार या ठिकाणी काही भाषा आहेत. कोकणी आपल्याला माहिती आहे. ओके. म्हणजे अशा सर्व या ठिकाणी भाषा काय आहेत. आता प्रमाण भाषा आपल्या लक्षात आली असेल. ठीक आहे. सोबत प्रमाण भाषेच्या सोबतच आपल्याला दुसरा सुद्धा या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. प्रमाण भाषा झाल्यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या एक स्वरूपामधली एक व्याख्या भाषा घेऊया. ती कोणती आहे बघूया. राजभाषा फार महत्वाची. राजभाषा. आता राजभाषा म्हणजे काय याची सुद्धा या ठिकाणी व्याख्या. राजभाषा म्हणजे काय एखाद्या राज्याची केंद्र शासनाने ठरवून दिलेली जी भाषा असते तिला आपण काय म्हणत असतो राजभाषा असं म्हणतो. काय म्हणतो तिला आपण राजभाषा असं म्हणतो. कोणाला राजभाषेची व्याख्या एखाद्या राज्याची केंद्र शासनाने ठरवून दिलेली जी भाषा असते तिला आपण काय म्हणतो राजभाषा असं म्हणतो. आता राजभाषा म्हणजे काय
एखाद्या राज्य आहे त्या राज्याची काय असते, राजभाषा असते. कोण ठरवून देतं, कोण ठरवून देतं त्याला, कोण ठरवून देतं, तर केंद्र सरकार या ठिकाणी काय करत असतं, ठरवून देत असतं. ओके, मग आता त्याच्यामध्ये या ठिकाणी राजभाषेच्या संदर्भात आपल्याला महत्वाचा टॉपिक सुद्धा आहे, महत्वाचं या ठिकाणी कलम सुद्धा आहे पहा, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे, राज्यघटनेतील कलम 343 मध्ये एक या ठिकाणी तरतूद आहे. ज्यावेळेस 1950 ला राज्यघटना अंमलात आली, 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अंमलात आली, त्यावेळेस राज्यघटनेच्या याच कलमानुसार या ठिकाणी काय करण्यात आलं, 1950 पासून पुढे 15 वर्ष, 1950 पासून पुढे 15 वर्ष या ठिकाणी एक भाषा असेल, जी या ठिकाणी कोणती भाषा म्हणून ओळखली जाईल, जे हिंदी, आणि या हिंदी सोबत इंग्रजी, हिंदी व इंग्रजी असे या ठिकाणी भाषा असेल. म्हणजे हिंदी सोबत कोण काम करणार आहे, इंग्रजी काम करणार आहे. किती वर्ष करणार आहे, 15 वर्ष या ठिकाणी करणार आहे. मात्र पुढे या ठिकाणी विरोध झाला, भरपूर असा विरोध झाला. त्यासाठी केंद्र शासनाने एक कायदा केला, 1963 मध्ये या ठिकाणी कायदा केला, आणि त्याच कायद्यानुसार या ठिकाणी काय करण्यात आलं, हिंदी सोबत इंग्रजी या ठिकाणी आज ही कामकाजाची भाषा म्हणून या ठिकाणी वापरली जाते, त्याला मान्यता देण्यात आली. कोणत्या कायद्यानुसार, 1963च्या कायद्यानुसार. हिंदी सोबत कोणती भाषा, इंग्रजी भाषा या ठिकाणी काय केली, लागू केली. म्हणजे राष्ट्रभाषा आणखीन आपली या ठिकाणी कोणतीही एक राष्ट्रभाषा आपण धरलेली नाही, किंवा आपण निर्माण केलेली नाही, किंवा संसदेने त्याला मान्यता दिलेली नाही. मागणी आहे हिंदी भाषेची, मात्र आणखी त्याला विरोध होत आहे, आणि त्याचनुसार या ठिकाणी 1963 ला कायदा केला, हिंदी सोबत इंग्रजी भाषेचा काय केला जाईल, अंमल केला जाईल. ओके, तर मूळ या ठिकाणी हे कलम आहे, त्या कलमामधली तरतूद आहे. त्याच्यानुसार एकदा तुम्ही व्हिडिओ आणि रिपीट बघा, आणि त्यानुसार माहिती या ठिकाणी तुमची लक्षात येऊन जाईल. ओके, सोबत हिंदी सोबत इंग्रजी असेल, कायदा 1963. मग आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, एकूण राजभाषा किती हे या ठिकाणी परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. मग कोणतं परिशिष्ट आहे ते, राज्यघटनेतील परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी एकूण 22 भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. किती भाषा दिलेल्या आहेत, 22 भाषा. मग आता 22 भाषा काय आहेत, ह्या सर्व राजभाषा आहेत, त्या राज्याच्या भाषा या ठिकाणी ठरवून दिलेल्या आहेत. म्हणजे अशा भरपूर या ठिकाणी कोणकोणती भाषा जर आहेत म्हणलं तर 22 भाषामध्ये या ठिकाणी भरपूर या ठिकाणी येतात. जसे की आता बघा, उदाहरणार्थ आसामी भाषा आहे. ओके, आसामी भाषा आहे, सोबत या ठिकाणी बंगाली भाषा आहे, सोबत मराठी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे. ठीक आहे, पुन्हा बोडो आहे, मैथिली आहे, सोबत संताली आहे, पुन्हा नंतर सिंधी आहे, आणि त्याच्यासोबत पंजाबी आहे, कोकणी आहे, पुन्हा नंतर काश्मीरी आहे, उर्दू आहे, आणखी तमिळ आहे, तेलुगू आहे. अशा भरपूर या ठिकाणी भाषा, म्हणजे असे किती, टोटल 22 भाषांचा समावेश त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, मग त्या परिशिष्ट 8 मध्ये त्याचा समावेश असलेला आपण दिसतो. ती कोणता आहे, कायसाठी आहे, राजभाषेसाठी. ओके, कायसाठी आहे, राजभाषेसाठी. एकूण 22 भाषा राजभाषा म्हणून स्वीकारलेल्या आहेत. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, बघू आपण आता इथे या ठिकाणी मी तुम्हाला राजभाषेची व्याख्या सुद्धा सांगितलेली आहे. ठीक आहे, प्रमाण भाषेची व्याख्या आपण बघितली. पुढे जाऊया. पुढचा काय मुद्दा आहे, भाषेचे खालीलपैकी 2 प्रकार पडतात, जे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. काय, स्वाभाविक व नैसर्गिक भाषा, हे बघितलेले आपण, कृत्रिम व सांकेतिक भाषा, असं सुद्धा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. मराठी भाषेचा उगम. आता मराठी भाषेचा उगम कसा झाला, कशा पद्धतीने या ठिकाणी होतो, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाचा आणखी या ठिकाणी सांगतो, की आता सध्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी थोडस मुद्दे आहेत, ते आपण लक्षात घेऊया. अभिजात भाषा, अभिजात भाषा. ओके, आता अभिजात भाषा असा या ठिकाणी दर्जा त्याच आपल्या मराठी भाषेला सुद्धा दिलेला आहे. मग अभिजात भाषा म्हणजे काय, ज्या भाषेतील साहित्य उच्च कुलीन दर्जेदार असते त्या भाषेला अभिजात भाषा असं म्हणतात. अभिजात म्हणजे काय, उच्च कुलीन, दर्जा उंच असलेला. ओके, म्हणून त्या अभिजातला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या भाषेचं साहित्य हे उच्च दर्जाचे कुलीन असते, अशा
भाषेला काय म्हटलं जातं? अभिजात भाषा असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तसे आणखी भरपूर या ठिकाणी मुद्दे आहेत, जसे की 1500 1500 ते 2000 1500 ते 2000 वर्षापूर्वीची वर्षापूर्वीची ती भाषा या ठिकाणी असावी. 1500 ते 2000 वर्षापूर्वीची ती भाषा या ठिकाणी असावी, असे या ठिकाणी अट आहे. सोबत त्या भाषेचे जे साहित्य आहे ते भाषेचे साहित्य स्वतंत्र असावे. कसे असावे? स्वतंत्र, म्हणजे त्यांचं साहित्य निर्मिती या ठिकाणी तर असावीच, मात्र स्वतंत्र असावी. दुसऱ्या भाषेशी म्हणजे दुसऱ्या भाषेतून निर्माण झालेलं असं या ठिकाणी साहित्य नसावं. स्वतंत्र त्याचं साहित्य असावं. म्हणजे मराठी साहित्यकार आपले स्वतंत्र आहेत. त्यांनी त्यांची कादंबऱ्या, त्यांचं जे काही या ठिकाणी पुस्तक आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत. ते या ठिकाणी स्वतंत्र साहित्य आहे. तसं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 2000 वर्षापासून या ठिकाणी 2000 वर्षापूर्वीचा या ठिकाणी सप्त सदी असा या ठिकाणी जो ग्रंथ तयार केला तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे स्वतंत्र या ठिकाणी आपल्या म्हणजे साहित्य निर्मिती झालेली आहे. 2000 वर्षापूर्वीच सुद्धा या ठिकाणी आहे. गाथा सप्तशती. ओके, सॉरी, थोडस लक्ष द्या आणखी. मग पुढचा मुद्दा या ठिकाणी घेऊया. 1500 ते 2000 वर्षापूर्वीची स्वतंत्र साहित्य या ठिकाणी असलेली. आणि काय होत असतं अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये, की जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याला 500 करोड पेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे या ठिकाणी केंद्र शासन दरवेळेस ठरवेल त्यापेक्षा जास्त त्या भाषेमधलं साहित्य या ठिकाणी काय करावं? विकसित व्हावं, त्यासाठी भाषा संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून दिले जातात. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळाल्यानंतर असे सुद्धा या ठिकाणी काय आहेत? फायदे आहेत, असं आपल्याला दिसून येतं. मग अभिजात भाषा ही आता सध्या भारतात या ठिकाणी आहेत. कोणकोणत्या भाषा आहेत मग अशा? त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. कोणकोणत्या अभिजात भाषा आहेत सांगा बरं, माहित आहे तुम्हाला? ओके, अभिजात भाषा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला अभिजात भाषा. तमिळ ही या ठिकाणी अभिजात भाषा आहे. ओके, तमिळ ही काय आहे? अभिजात भाषा आहे. सोबत दुसरी या ठिकाणी संस्कृत आहे. काय आहे? संस्कृत ही या ठिकाणी काय आहे? अभिजात भाषा. तिसरी या ठिकाणी भाषा आपल्याला तेलुगू. तेलुगू ही काय आहे? अभिजात भाषा असलेली आपल्याला दिसून येते. चौथी या ठिकाणी कन्नड ही या ठिकाणी अभिजात भाषा असलेली आपल्याला दिसून येते. पाचवी या ठिकाणी आपल्याला मल्याळम. मल्याळम ही सुद्धा एक अभिजात भाषा आहे. सोबत 6वी या ठिकाणी वरील लिहितो. 6वी जी भाषा आहे ती या ठिकाणी उडिया ही सुद्धा या ठिकाणी अभिजात भाषा आहे. आता या ठिकाणी आतापर्यंत 6च होत्या. आता या ठिकाणी 7, 8, 9, 10 आणि 11 एकूण टोटल किती अभिजात भाषा झाल्या? 11 अभिजात भाषा या ठिकाणी झालेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये या ठिकाणी आपली मराठी ही या ठिकाणी काय झाली? अभिजात भाषा या ठिकाणी झालेली आहे. 2024 चा संदर्भ आहे. तर पहा, मराठी आहे, सोबत पाली आहे, पालीच्या सोबत या ठिकाणी प्राकृत. ओके, प्राकृत ही सुद्धा या ठिकाणी भाषा आपल्या आता सध्या काय झालेली अभिजात भाषा दर्जा दिलेला आहे. सोबत पुढे या ठिकाणी प्राकृत झाल्याच्या नंतर बंगाली सुद्धा आहे. पहा, बंगालीला सुद्धा काय केलेलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी आहे, पाली आहे, प्राकृत आहे, बंगाली आहे आणि आणखीन एक भाषा आहे त्या सुद्धा भाषेला काय केलेलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा दिला. आसामी. व्हेरी गुड. चला, आसामी ही सुद्धा या ठिकाणी भाषा म्हणजे 2024 ला या ठिकाणी हे झालेलं आहे. ओके, मग आता ही या ठिकाणी 2003 ला झाली होती तमिळ. ओके, संस्कृत 2004 ला झाली होती. तेलुगू आणि कन्नड हे 2008 ला याला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. सोबत मल्याळम या भाषेला दर्जा या ठिकाणी 2013 मध्ये दिला आणि उडियाला 2014 मध्ये या ठिकाणी काय दिली होती? अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. म्हणजे एवढ्या अभिजात भाषा सध्या भारतामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, दर्जेदार व उत्तम साहित्य असलेले ह्या सर्व भाषा आहेत, म्हणून त्यांना काय केलं जातं? अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. ओके, लक्षात आलं आपल्याला? ठीक आहे, म्हणजे भाषा म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. इतर जे या ठिकाणी भाषेच्या संदर्भातल्या व्याख्या असतील त्या बघितल्या आहेत. सोबतच भाष या शब्दापासून तयार झालेला आहे हे सुद्धा बघितलं. स्वरूपामध्ये आपण मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, सोबत राजभाषा आणि
अभिजात भाषा. आणि राष्ट्रभाषा बी या ठिकाणी मध्येच मी सांगितलेली आहे. पण त्या राष्ट्रभाषा या ठिकाणी काय असते, जी केंद्र शासन या ठिकाणी ठरवून घेतं की पूर्ण देशासाठी एकच भाषा ज्यावेळेस ठरवलं जातं, संसदेत त्याची मान्यता मिळते, त्यावेळेस आपण या ठिकाणी म्हणतो त्याला काय केंद्र सरकारने म्हणजेच संसदेने मान्यता दिली तर त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रभाषा असं म्हणतो. आज सध्या कोणतीही आपल्या देशाची एक राष्ट्रभाषा नाहीये, म्हणून तिला स्वीकारलेलं नाहीये. कारण विरोध होत आहे. दाक्षिणात्य राज्य आहेत ते या ठिकाणी विरोध करतात. आत्ताच आपण बघितलं की मराठी मराठी या ठिकाणी पहिलीपासून शिकवली जावी. पहिलीपासून शिकवली जातेच, सॉरी. मग हिंदी ही या ठिकाणी पहिलीपासून शिकवली जावी अशा पद्धतीचा हे आलं होतं. मात्र त्याला खूप असा विरोध झाला, म्हणून या ठिकाणी त्याचा आता सध्या निर्णय स्थगितच केलेला आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत सध्याच्या करंटमध्ये. ओके, हे तर आपलं या ठिकाणी झालेलं काय आहे भाषेच्या संदर्भात. आता ह्याच्यावरती काय अडचण असेल, काय समस्या असतील तरी या ठिकाणी विचारा, किंवा अनावधानानं काय चूक झाली असेल ते पण या ठिकाणी आपण सांगू शकताय. काय हरकत नाही. आपण नेक्स्ट तासिकेला आपण पुढचं या ठिकाणी लिपी असेल, इतर काही या ठिकाणी टॉपिक असतील हे सुद्धा घेऊया आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्या तासिका रेग्युलर होतील. आणि जिथं जिथं या ठिकाणी तुम्हाला अडचण वाटते ती नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला या ठिकाणी समजेल की आपल्याला कुठं काय अडचण. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. आज आपण भाषा, लिपी आणि स्वरूप हा चॅप्टर या ठिकाणी सुरुवात केलता, मात्र भाषेसाठीच एवढा वेळ या ठिकाणी गेलेला आहे, म्हणून आज सध्या या ठिकाणी आपण काय करूया त्याच ठिकाणी. धन्यवाद.